नमस्कार, मी रश्मी केडीकर. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो, संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 28 चे माजी नगरसेवक किशोरदादा कुमेरी आहेत. दादा, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद खूप खूप. आणि आत्ता दादा आपण पाहिलंय की 1.5 वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे. पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहे. सगळा कारभार जो आयुक्तांच्या हातात गेला आहे, प्रशासकीय राज आलं आहे. पण तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी अजूनही ग्राउंड लेवलवर जे आहे नागरिक तुमच्याकडे समस्या घेऊन येतात. मग त्या तुम्ही कशा सॉल्व्ह करता, आयुक्तांपर्यंत कशा पोहोचवता, काय अडथळे येत आहेत? मुख्य म्हणजे माझी जी सुरुवात आहे ते मूळ नगरसेवक नसताना त्याच्या आधीच मी या समाजकार्याला सुरुवात केली. म्हणजे मी नगरसेवक नसतानाच 25 लाख रुपयाचे कामं, बोरवेल असो, त्याच्यानंतर रोड्स असो, असे कामं नगरसेवक नसताना केलेले आहेत. त्याचप्रमाणे आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून लोकांना न्याय देण्याचं काम, पाणी भेटण्याचं काम नगरसेवक नसताना केलं. नगरसेवक बनल्यानंतर, अधिकार प्राप्त झाल्यानंतर जास्त कामं करू शकतो म्हणून मी या निवडणूक लढवी 2002 मध्ये. आणि त्यानंतर सातत्याने लोकांचं काम करत असताना आपल्या हाताला लोकांच्या आशीर्वादानेच आपण लोकांचं काम करू शकतो आणि असं काम करत करत चौथ्यांदा निवडून आलो. परंतु आता मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून मीच नव्हे तर बाकी पण सगळ्या शहरात लोकप्रतिनिधी आणि प्रशासक असल्यामुळे नगरसेवक हे पद सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे लोकांना खासदार किंवा आमदार यांचे मोबाईल नंबर पण जवळ राहत नाही किंवा ते कुठे राहतात हे पण बहुतांश लोकांना किंवा काही लोकांना माहीत नाही राहत. परंतु सगळ्यात सहज उपलब्ध होणारा जो आहे लोकांच्या कामासाठी, सेवेसाठी, तो म्हणजे नगरसेवक. परंतु जेव्हापासून आता या प्रशासक आहेत म्हणजे नगरसेवक नाही, तर सामान्य जनतेचा मात्र मोठा प्रश्न आहे, लोकांचे हाल आहे आणि लोकांचे समस्या मात्र सुटत नाही आहे. कारण छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स असतात, जसं शुअर लाईनच्या असतात, वेस्ट वॉटरच्या असतात आणि इतर छोट्या मोठ्या अशा विविध प्रकारच्या समस्या ज्या असतात त्या नगरसेवककडे लोक गेल्यानंतर तो नगरसेवक आपल्या वॉर्ड फंडातून किंवा जो निधी त्यांना मिळतो त्या फंडातून ते करत असतात आणि त्याच्यामुळे लोकांच्या समस्या सुटतात, लोकांना न्याय पण मिळतो. आता तुम्ही म्हटलं की आधी तुम्ही बऱ्याच काळापासून समाजासाठी सेवा करत आहात. आत्ताही तुम्ही अनेक योजना ज्या आहेत त्या राबवतात. जेव्हा तुम्ही नगरसेवक होते तुम्ही बोललेत की फंड तेव्हा मिळायचे, आत्ता मिळत नाही. मग आत्ता तुम्ही ते सगळे फंड कसे जमा करत आहे आणि कुठल्या कुठल्या योजना आता तुम्ही राबवतात? मी तेच सांगितलं की आता ज्या लोकांच्या ज्या प्रमाणात अडचणी आपण सोडवायला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून, त्या प्रमाणात आता अडचणी आपण सोडवू शकत नाही. म्हणजे प्रशासनासोबत आम्ही ज्या अति आवश्यक आहेत, म्हणजे आवश्यक आणि अति आवश्यक, ज्या आवश्यक आहे त्या पण समस्या सुटल्या पाहिजे, ज्या अति आवश्यक आहे त्या प्रायोरिटीवर झाल्या पाहिजे. पण आता प्रशासनाशी आम्हाला खूप म्हणजे समन्वय करावा लागतो, त्यांना बऱ्याच वेळा सांगावं लागतं आणि त्या इमर्जन्सी म्हणून अशा पद्धतीनं आम्हाला ते करून घ्यावं लागतं. परंतु ज्या प्रमाणात आम्ही नगरसेवक असताना काम करू शकतो किंवा निधी देऊ शकतो त्या प्रमाणात आता मात्र कुठल्याच प्रकारचं काम होत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे कुठेतरी पद असणं खूप गरजेचं आहे, कारण तेव्हा आपल्याकडे अधिकार असतात, सगळ्या गोष्टी असतात, तर ते आपण करू शकतो. म्हणजे अर्थातच आता बरेच अडथळे येत आहेत. तर मग आणि दादा, आत्ता आपण पाहतोय की निवडणुका कधी लागतील त्या माहिती नाही, पण जेव्हा कधी निवडणुका लागतील किशोरदादांचा चेहरा आम्हाला बघायला मिळणार का? हे एक निवडणूक लढांचं हे पक्षावर पण असतं आणि दुसरं आपल्या सामान्य जनतेवर असतं आणि त्या माध्यमातून आपल्याला ही आवडच आहे. म्हणजे लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे, त्यासाठीच मी या नगरसेवकामध्ये इलेक्शन लढतो किंवा निवडणूक असतो. आणि मला हे लोकांचं काम करणं सुरुवातीपासून आवडतं की लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारा मी आहे. त्यांनी जे आम्हाला सांगितलं की 80% समाजकार्य, 20% राजकारण आणि ते लोकांच्या उपयोगासाठी करा, त्या पद्धतीनेच आम्ही काम करतो. आणि आता नगरसेवक नाही तर ज्या फंड्स आहेत, म्हणजे जिथे फंड लागतो किंवा निधी लागतो ते काम आपण आता सध्याच्या परिस्थितीत करू शकत नाही. परंतु लोक उपयोगी
काम जे आहेत, आम्ही म्हणजे फक्त निवडणुका आहे अशा पद्धतीचं आमचं काम नाही, परंतु तेही शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की लोकांना न्याय द्या किंवा काम करत आहात. त्याच पद्धतीने आमच्या इथे ना आता मागील 3 महिन्यापासून विविध प्रकारचे जे शिबिर असतात असे 5 वर्ष कंटिन्यू नेहमी काही ना काही उपक्रम जे लोक उपयोगी आहे ते चालू असतात. आता सध्या मागील 3 महिन्यापासून एक शासनाची सरकारची योजना आहे की 5 लाखाची पॉलिसी म्हणजे हेल्थ पॉलिसी आहे, ज्याला आयुष्यमान कार्ड म्हणतात. असे आमच्या इथे त्या प्रकारचं इथे शिबिर चालू आहे आणि आम्ही आत्ताच या 3 महिन्यामध्ये मागील जवळपास 7,000 कार्ड आम्ही लोकांसाठी या ठिकाणी बनवलेले आहेत. आत्ता तुमच्या ऑफिसमध्ये बरेच लोक येतात, समस्या घेऊन येतात, तर सध्या वार्डात महत्त्वाची समस्या कोणती आहे? सध्या तर लोकांना म्हणजे या वॉर्डात नाही, पूर्ण शहराच्या लोकांनाच म्हणजे मॅक्झिमम रोजच्या ज्या समस्या आहेत ते पाणी रेग्युलर आलं पाहिजे. शुअर लाईन जे आहेत ते कधीकधी चोकोप होते, ती प्रॉपर लाईन बरोबर राहिली पाहिजे. जे झाडझूड आहे, साफसफाई आहे ती व्यवस्थित राहिली पाहिजे आणि त्याच्यानंतर जी लाईट व्यवस्था आहे ती बरोबर राहिली पाहिजे. ह्या मुख्य ज्या मूलभूत सुविधा, मूलभूत गरजा जे म्हणू ते याच्यामध्ये येतं, तर त्या प्रॉपर झाल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या समस्या हे रोजच काही ना काही प्रमाणात येत असतात, कारण हे डेव्हलपमेंट नाही तर मेंटेनन्समध्ये येतं आणि ते चालूच राहणार आहे. अशा प्रकारच्या येत असतात आणि जशा प्रकारच्या ज्या लोकांकडून येतात ते आम्ही प्रशासनाशी समन्वय करून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जे लोकउपयोगी उपक्रम आहेत, शासनाच्या योजना आहेत, ते आम्हाला जे वाटते की लोकांसाठी हे आम्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कारण कसं होतं की सामान्य जनता सरकारी जेव्हा कार्यालयात जाता कुठलेही, तर त्यांचे काम होत नाही किंवा खूप वेळ लागतो आणि अशाच पद्धतीच्या ते कामं इथून झाले पाहिजेत. ते असे उपक्रम आम्ही नेहमी इथे राबवत असतो. नक्कीच दादा, आत्ता आपण पाहतो की तुम्ही म्हटलं पक्ष, एखाद्याचे पक्ष सत्तेत असला तेव्हा त्या नगरसेवकाला जास्त मदत होते किंवा दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकाला होत नाही, असं आहे का काही? निश्चित रूपाने हा जो विषय आपण बोलला हा वास्तविकतेमध्ये आहे, राहतोच तो. आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे की म्हणजे महापालिकेमध्ये पहिले काँग्रेसची आता सगळ्याच पक्षाचे नगरसेवक होते, पण सत्ता भाजपची होती. परंतु आता तर कोणी आहेच नाही. परंतु या महाराष्ट्रामध्ये जी स्थिती आहे, या महाराष्ट्रामध्ये म्हणजे सामान्य जनतेसमोर असा प्रश्न आहे की ही सरकार लोकांसाठी काम करते की नाही करत. म्हणजे लोकांची जर चिंता आहे, म्हणजे महानगरपालिका सगळ्यात खालचा सामान्य जनतेला न्याय मिळवण्याचा, मूलभूत सुविधा मिळविण्याचा एक संस्था आहे सरकारची. मग लोकांची जर चिंता आहे तर महानगरपालिकेची आतापर्यंत निवडणूक का नाही असा प्रश्न आहे. तर दादा, तुमची पक्षाकडून काय अपेक्षा आहे? पक्षाकडून म्हणजे आम्ही जे शिवसैनिक आहात, निष्ठावान शिवसैनिक, हे माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचारामुळे आम्ही जुळलेलो आहे. आणि शिवसेना प्रमुखांनी जे विचार दिलेत, म्हणजे हा मूळ संघटना होती आणि त्याच्यानंतर पक्ष झाला. तर माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार होते की 80% समाजकार्य आणि 20% हा केवळ पूर्ण देशामध्ये एकच पक्ष आहे की ज्यांनी समाजकारांचा एक विचार दिला, लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरवण्याची एक दिशा दिली. आणि त्याच पद्धतीने जे माननीय शिवसेना प्रमुखांनी विचार दिलेले आहेत त्याच पद्धतीने आम्ही लोकांचे काम करत असतो. याच्या आधी केले आहे, आताही करू आणि पुढेही काम लोकांसाठी करत राहू. अशा प्रकारची संपूर्ण निष्ठावान शिवसैनिकांची भूमिका आहे. नक्कीच दादा, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं आहे. आत्ता आमच्या प्रेक्षकांना आणि नागरिकांना काय सांगणार तुम्ही? मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सगळी पूर्ण देशातमधून महाराष्ट्रामध्ये जसं महाभारतच झाला आहे अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आहे. लोकांसाठी एवढंच म्हणेन की मतदानाचा सगळ्यात मोठा जो अधिकार आहे हा सामान्य जनतेजवळ आहे आणि त्या मतदानाचा अधिकार लोकांनी आपलं त्याचं महत्त्वच समजून पुढं येणाऱ्या निवडणुकीमध्ये, कुठलीही निवडणूक असो, कुठल्याच प्रकारचं हे न बघता म्हणजे माणूस बघून
त्याचे काम बघून, त्याचा इतिहास बघून आणि त्याला काम करण्याची आवड आहे किंवा नाही आहे, त्यांनी काम केलं आहे किंवा नाही आहे लोकांचं. कारण मी असं म्हणेल की खरं जे काम करण्याची आवड जी आहे किंवा लोकांप्रती त्याची जागरूकता म्हणू, हे कोरोनामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं हे लोकांनी मात्र बघायला पाहिजे. नक्कीच. तर आत्ता आपण किशोरदादांशी संवाद साधला. दादांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या. कोविड काळात त्यांनी कशा प्रकारे नागरिकांसाठी सेवा केलेली आहे. आता त्यांच्यासमोर माझी लागलं जरी असलं, पद जरी नसलं तरी अजूनही ते जनतेसाठी कार्यरत आहे. त्यांच्या छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या ज्या काही समस्या आहेत त्या अजूनही सॉल्व्ह करत आहे. आधीही ते समाजासाठी कार्यरत होते. पद असणं आणि नसणं किती गरजेचं आहे हे पण दादांनी सांगितलं. जनतेसाठी ते सक्रिय आहे, त्यांच्या पक्षासाठी ते अजूनही काम करत आहेत. त्यासाठी दादा तुमचे खरंच कौतुक आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर अशाच आपण अनेक समस्या घेऊन भेटणार आहोत, अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. मी रश्मी केडीकर, नवराष्ट्र, नागपूर.